शेतकरी बंधूंनो, हे महाराष्ट्रीयन लोकांसाठी एक नाविन्यपूर्ण भाजी आहे, ती आज दाखवणार आहे. नाविन्यपूर्ण यासाठी म्हणतो की मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे भाजीपाल्याच्या, तो जो भाजीपाला आहे सहसा महाराष्ट्रीयन लोक खात नाहीत. तरी पण या शेतकऱ्यानं या भाजीपाला पिकाची लागवड केलेली आहे. जर महाराष्ट्रीयन लोक खात नसतील तर या शेतकऱ्यानं हा जो नाविन्यपूर्ण भाजीपाला आहे तो कशासाठी लागवड केलेला असावा? कारण त्यांना या भाजीपाल्यापासून पैसे मिळत आहेत. हा भाजीपाला खाणारा एक स्पेसिफिक वर्ग आहे आणि हे नाविन्यपूर्ण भाजीपाल्याचं पीक म्हणजे माझ्या हातात दिसते तुम्हाला, हे परवल आहे. पडवळ नाही, पडवळ हा लांब असतो, आपल्याला हे तोंडल्यासारखं दिसेल, परंतु तोंडल्यापेक्षा ही वेगळी भाजीपाला आहे. आणि हा जो भाजीपाला आहे बिहारी, उत्तर प्रदेश, बंगाली लोक खातात. कुठल्याही इंडस्ट्रियल एरियामध्ये गेले महाराष्ट्रातल्या तर त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये हे लोक तुम्हाला सापडतात. याच लोकांना हे शेतकरी भाजीपाला विकतात आणि एकदम चांगले पैसे मिळतात. परवल या भाजीपाला पिकाची लागवड शेतकरी कशी करतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर आपलं मी स्वागत करतो. परवल या भाजीपाल्याचा हंगाम आता जवळपास संपत आलेला आहे. यावर्षी किती क्षेत्रावर तुम्ही परवल लावलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला पैसे कसे मिळतात, त्याची मार्केटिंग कशी करतात ते सांगा मला. याच्यात आपले 4 वर्षापूर्वी आपण लागवड केलेली आहे. पण याची लागवड करून ऑक्टोबर मध्ये कटिंग करावं लागते याच्यावली, आणि ऑक्टोबर नंतर ते जानेवारी मध्ये चालू होऊन जाते. आपल्याला फेब्रुवारी मध्ये उत्पन्न तयार होऊन जाते. म्हणजे ऑक्टोबर नंतर इथून कट करायचं, वरून कट करून टाकायचं त्याच्यावर. आणि मग ही कधी फूट वापरतो पुन्हा? ते लगेच 15 दिवसांना फूट निघते. लगेच निघते. मग याला फुलं फळं कधी येतात त्याला? फेब्रुवारी मध्ये चालू होऊन जाते. फेब्रुवारी ते आता नंतर ऑक्टोबर पर्यंत का? हा, ऑक्टोबर पर्यंत. आता यावर्षी तुमचं किती क्षेत्र आहे? हे 10 गुंठेचे ना. 10 गुंठे. किती पैसे झाले ते? याचे जवळपास 1.5 लाखापर्यंत आपलं झाले आतापर्यंत. तुम्हाला कसं सुचलं हे पीक लावा म्हणून? नाही, आता कसं आहे, थोडं नवनवीन प्रयोग करायचे, तर काही ना काहीतरी आता पारंपरिक भाजीपाल्यापेक्षा आपलं आधुनिक करून बघावं म्हटलं. काहीतरी सक्सेस झालं तर चांगली गोष्ट आहे. बर. पण सक्सेस होत चाललोय. मागील वर्षी आपण मग तुम्हाला कसं कुठं मिळालं, तुम्ही कसं लागवड केली आणि विक्री कसं करता? विक्री आपल्या इकडे एमआयडीसी वाळूज मध्ये ना चांगल्या प्रकारे होते. कारण त्याचे रेट आजही 50 ला कमी नाही. 50 काय? 50 रुपये किलो, म्हणजे 5,000 रुपये क्विंटल. होलसेल मध्ये का? होलसेल. आणि रिटेल मध्ये कसं विकतात ते? रिटेल 100 रुपये किलो विकतात. आणि हे कोण खात आहे? हे बिहारी लोक खातात. बिहारी, पश्चिम बंगाली तेच खातात. आपले जास्त नाही खात. ज्यांना माहिती झालं चव आहे तेच खातात आपल्याकडचे. म्हणजे भाजी करतात का? याची भाजीच होती. भाजीपाला संशोधन केंद्र वाराणसी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये, तिथं संशोधन केंद्र आहे. याच्या अनेक चांगल्या विकसित जाती पण आहेत तिकडं. आणि याचा भाजी तर खातातच, परंतु यापासून याचं लोणचं पण तयार होतं. तसंच मिठाईमध्ये सुद्धा याचा वापर होतो. ही जी तुमची परवल आहे, ही कुठून आणलं? लागवड पद्धती कशी? हे आम्ही आणलं होतं गुजरातवरून आणलं होतं. गुजरात काय आणलं होतं? बिया लागत नाही, आपले त्याचे रोप बनवले होते. रोप म्हणजे बी लागत नाही का? नाही, याचं बी लागत नाही. याचे आपले कंद तयार होतात, ते देत राहतो आपण. शेतकऱ्यांना पण दिले. 2-3 वर्षापासून चालू देणं. कंद पण विकता तुम्ही? हा, कंद पण विक्री करतो आपण. किती कंदाचे पैसे होत असतील? कांद्याचे जवळपास आपले 40,000 रुपये मागील वर्षी झाले ते. तर यावर्षी जवळपास आपल्याला 25,000 रुपये झालेले आहेत बुकिंग. अजून पुढे चालूच राहील. अजून 1 महिनाभर त्याचा अवधी आहे. तर 50-50 हजार रुपये आपल्याला मिळाले याच्यामधून, कंदामधून. फळामधून 1.5 लाख पर्यंत झालेलं आहे उत्पन्न. म्हणजे 2 लाखाचं 10 गुंठ्यामध्ये? 10 गुंठ्यामध्ये होत. आणि हे जर समजा वेळ लावली तर? वेल पण उगतोय, पण ते जरा एवढं सक्सेस नाही होते. त्याचे कंदच देतो आपण. एक कंद केवढा विकता? एक कंद आपण 10 रुपयाला देतो. आता 15 देत होतो, पण यावर्षी 10 रुपयांनी दिलं. बरं, आता हे कंद जो आहे एकच असतो खाली जास्त असतात? नाही, एकच राहतं. नाही, याचे बारीक मुळे राहतात ना, ते देतो आपण काढून. हा मोठा नाही देतो. नाही, मोठा आपल्याच काम येणार आहे ना. मग कुठे बारीक कुठे येतो तो? बारीक हे आता ही वेल जे लांबलेले आहेत का त्याच्यामध्ये खाली. आता हे बघा, हा हे कंद, ही मुळी तयार झालेली याच्यावली. हे आपण हे दोन्ही इथं कट करून एवढी मुळी देतोय 10 रुपयाला. ही? हा. मग ही फुटतं काय? हा, फुटते ना, त्याला फुटते. म्हणजे एवढी कट करून ही मुळी पुन्हा तिथे लागू होती तिथे? हा, लागवड होते ही एवढी 10 रुपयाला आहे. 10 रुपये. मग आता ह्याला मांडव करावा लागतो का? हा, हिचं मांडव करावा लागतो. 4.5 रुपये 6 वर लागवड करावं लागते त्याच्याली. पण ह्याला काय नर मादी काय प्रकार आहे का? हा, याला 9+1 मादी. म्हणजे 9 मादीचे विले पाहिजेत आणि एक नराच पाहिजे. मग आता ही नर आणि मादी कसं ओळखायचं? त्याचे वेगवेगळे आहेत ना. त्याची पण काय कसं असतं ते? त्याची पण कंदच देतो ना आपण वेगळे. पण कसं ओळखायचं नर आणि मादी? त्याला फुलंच येतो नुसतं. मादी माग हे असं मिळत नाही, फळ नाही येत त्याला. हा, हे मादी दाखवायचं असेल तर इथं समोर हे कोणतं आहे? हे नराच आहे. नराचं आहे. आणि मादीचं? मादीचं आता इकडं
बरं मातीचं कसं असतं सांगा मग, आपण नंतर फोटो काढू त्याचा. लांबी वगैरे सांग कमी काय? असते का? आणि लांबी तेवढीच राहते, फक्त पाठीमाग गाठ राहते त्याला. त्याला गाठ राहते मागं, हा, हा. वर फुल आणि आणि मागं गाठ, गाठ म्हणजे कटुऱ्यासारखंच. कार्टुला सारखाच प्रोसेस आहे. एम्ब्रियो. बरं मांडव किती उंचीचा आहे? 3.5 फूट 4 फुटापर्यंत. बरं आता हे तुमचं पीक संपल्यावर काय करता ह्याला? नाही, याला संपल्यावर कटिंग करून आणि परत चालू होत जाते लगे 15 दिवसात. नंतर हा, चालू होऊन जाते मग? वर लगे उगायला. हो, मग पुन्हा पुन्हा कधी येतात त्याला फळं? पण त्याला फेब्रुवारी मध्ये चालू होऊन जाते. म्हणजे फेब्रुवारी सुरू होते म्हणजे. चालू होऊन जाते. मग तोपर्यंत ह्या शेतामध्ये काय दुसरं काय घेत नाही तुम्ही? नाही, काहीच नाही घेत. बरं, तुम्ही अनेक दिवसापासून कंद विकतायत, हं. लोकांनी लागवड केलेली, कुठे कुठे लागवड झालेली असेल आता ही? नाही, लागवड तर एक तर इंदापूरला झालेली आहे, नागपूर आहे, 2 ठिकाणी झाली. इंदापूर गोंद इंदापूर पुण्यामधलं पुण्यामधलं इंदापूर. आणि नागपूरला. नागपूर आणि आमची इकडं लोकल दिलेलं आहे आपण इथं बरं. जवळपास ना आपल्या बऱ्याच जणांनी कंद नेले, मग त्यांनी लागवड केली नाही का? गावात. नाही, केली पण आता काहीच निगा ठेवली नाही, काहीच सक्सेस झालं, काहीच नाही झालं. इंदापूरला किती क्षेत्रावर आहे? नाही, तिथं दोन शेतकऱ्यांनी केलं होतं, हा. पण मग एकाच फेल गेलं आणि एकाच सक्सेस राहिलं. चालू आहे त्याचं? हा, आणि तेच. नागपूरला पण चालू आहे? हा, नागपूरला पण तुमच्याकडून नेलं होतं ते? हा, आपल्याकडे नेलं. बरं बरं, किती किती नेले होते कंद? ते कंदा जवळपास 300 नेले होते. बरं. 300 काही 500 काही 200. ही जी कंद आहे, हं. एका वेळेपासून किती कंद तयार होत असतील? आणि एका वेळेपासून भरपूर होतात ना ते. प्रत्येक 2-2, 3-3 इंचावर हे मिळतंय त्याच्यावर. बरं बरं, मग तिथून वेल तयार होत नाही का? तिथं कंद होत असेल तयार? हा, कंद तयार होतो ना कंद प्रत्येक ठिकाणी. आता हे मल्चिंगच्या खाली पूर्ण ही लाईनच इकडे- आहे. इकडे. बरं. हे मल्चिंगच्या खाली पूर्ण लाईनच आहे, याच्यामध्ये पूर्ण कंद तयार आहे बघा, छोटे छोटे. बरं. 15 दिवसामध्ये हे तयार होणार आहे. हे मुळी ना 15 दिवसात मोठी होणार. मोठी होणार, हा. तोच कंद होणार. तोच कंद होणार हे मुळीचा. बरं 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 बरं. हे पूर्ण हे खाली हा. कंद तयार होणार त्याच्या 15 दिवस. ही जी परवलची भाजीपाला आहे, याचं सर्वात जास्त क्षेत्र जे आहे ते पश्चिम बंगाल, बिहार आणि UP उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि विशेषतः जी गंगेचा काठचा भाग आहे त्या भागामध्ये हे जास्त आहे, कारण रेतीयुक्त जमिनीमध्ये हे पीक फार चांगलं येतं आणि गंगेच्या काठी अशी माती असल्यामुळं तिथं जास्त क्षेत्र आहे आणि याला निचरा होणारी जमीन लागते. महाराष्ट्रीय लोकांना मात्र हे भाजीपाला माहीत नाही, परंतु आपल्याकडे जिथं जिथं इंडस्ट्रियल एरिया आहे त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे मजूर आहेत ते पश्चिम बंगाल, UP, बिहार इथलेच आहेत. त्यामुळे जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी निश्चित हे कंद नेऊन जर आपल्या शेतामध्ये लावले आणि या भाजीपाल्याची मार्केटिंग केली तर निश्चित तुम्हाला इतर भाजीपाल्यापेक्षा या परवल भाजीपाल्यापासून चांगले पैसे मिळतील.